make all the demons quiet. Yeah, we were built to thrive. Yeah, I think that we've all had enough. What keeps you up at night? Yeah, make all the demons quiet. Yeah, we were built to thrive. Yeah, I think that we've all had enough. Yeah, I think that we've all had enough. नमस्कार मित्रांनो, वेडापिसा ब्लॉगच्या आजच्या एका नव्या कोऱ्या करकरीत आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं हृदयापासून स्वागत. मित्रांनो, ऑल टाइम फेवरेट म्हणजेच मुंबईच्या जवळ असलेलं अलिबाग, जे माझं ऑल टाइम फेवरेट आहे. आणि आपण यापूर्वी देखील अलिबागवरती 2 ब्लॉग बनवलेले, परंतु आजचा जो अलिबागचा ब्लॉग असणार आहे तो रोड ट्रिप ब्लॉग असणार आहे आणि रोरो ब्लॉग असणार आहे. म्हणजेच आपण स्कूटीने म्हणजेच आपल्या स्कूटरने आपण इथून आपल्या घरून CST ला जाणार आहोत आणि तिथून आपण बोटीने अलिबागला जाणार आहोत. सो लेट्स एन्जॉय द रोड ट्रिप अँड रोरो ट्रिप ऑफ अलिबाग. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपली ही रोड ट्रिप चालू झालेली आहे आणि खूप भन्नाट असा एक्सपिरियन्स आपण या रोड ट्रिपमध्ये एन्जॉय करणार आहोत. वर्षापासूनची ही इच्छा होती की असं बाईकने कुठेतरी असं लोकली एक ट्रिप करायची आणि तो दिवस म्हणजे आजचा. क्या बात आहे. सो आमचा हा जो प्लॅन आहे तो अचानक भयानक झालेला प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे आम्ही सहज असा विचार केला की आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. ॲक्च्युली पाहायला गेलं तर आजचा प्लॅन होता माझा एक ट्रेक करायचा, परंतु काही अडचणींमुळे तो प्लॅन पोस्टपोन करावा लागला आणि सहज एक प्लॅन आपला झाला तो म्हणजे हा अलिबाग रोड ट्रिपचा. चला, मध्ये मध्ये आता आपल्याला बरेच काही एन्जॉय करायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आणि आता आय होप की इकडे आता आपल्याला कुठे ट्रॅफिक मिळणार नाही, जेणेकरून आपण चेक इन टायमाच्या आधीच आपण स्पॉटला पोहोचू. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत माटुंग्याला. माटुंग्याची ही आयडेंटिटी ब्रिजवरती साईडने जे लावलेले पत्रे, खरंच ह्याच्या आतमधून ही गाडी चालवायची एक अनोखीच मजा असते. आणि या मुंबईची शान म्हणजे उंच उंच बिल्डिंगी. आता आपण MTM मध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा, इथे पूर्णपणे डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि आतमध्ये जायचा जो रोड आहे तो पण एकदम सुंदर आहे. हो, क्या बात आहे यार, एक नंबर. असं वाटतंय कुठेतरी एअरपोर्टला आलं असं वाटतंय. मित्रांनो, आम्ही आता इकडे भाऊच्या धक्क्याला पोहोचलेलो आहोत आणि हे बघा, इकडे बऱ्याच अशा मोठ्या मोठ्या बोटी या साईडला लागलेल्या आहेत. सो अजून आमच्या बोटीला तरी नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास आहे. सो हे बघा, इकडे मोठमोठ्या शिप्स आहेत आणि ती बघा, ती मोठी एक बोट येते, ती बघा M2M फेरीज, ती बघा रेड कलरची. सो मे बी ती असावी आमची बोट. सो तोपर्यंत आपण इथला परिसर पाहून घेऊया. तर मी पण फर्स्ट टाईम या साईडला आलेलो आहे. हे बघा, छानपैकी अशा बोटी या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि हा पूर्णपणे बाहेरचा परिसर. वाव, क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर इकडे म्हणजे रोरोने जायचं असेल ना, तर त्यांची एक मला सर्विस खूप छान आवडली. सो ते म्हणजे ना यांचं वेटिंग रूम. सो इकडे ना वेटिंग रूम पण छानपैकी आहे. म्हणजे जसं आपण एअरपोर्टला जसं वेटिंग रूम असतं ना, तर स्पेशल त्यांनी असे AC वगैरे आतमध्ये लावलेली आहे, फॅन वगैरे आहेत. सो छानपैकी अशी वेटिंग रूम या ठिकाणी मला पाहायला मिळते. सो ती एक गोष्ट मला खूप आवडली यांची. सो तुम्हाला वेटिंग रूम दाखवतो त्यांचा. हे बघा, या साईडला हे यांचं M2M वेटिंग लॉज. सो इथे तुम्ही वेटिंग करू शकता. सो छानपैकी इथे वेटिंग रूम आहे. सो आतमध्ये ACs वगैरे लावल्यात, खूप छान आहे. आणि इथून आपल्याला गाडी घेऊन जायची नंतर बोट आल्याच्या नंतर एकदम लेनने. सो हा इकडचा भाग
ॲक्च्युली स्कोडाचं सर्विस छान आहे बघा. बोट आता आपण आलेली आहे, सो माझ्या मते तरी हीच बोट असावी. सो हे बघा आता ती मोठा खतरनाक आहे. हे बघा एक गाड्या बाहेर चालत आहेत. आपण बाहेरून ही M2M पाहून घेऊया. हे बघा आतमध्ये सगळ्या या 4 व्हीलर्स आहेत आणि 2 व्हीलर्स. म्हणजे हा जो खालचा पार्ट आहे ना, त्या खालच्या पार्टमध्ये सगळ्या या अशा व्हेकल्स खाली असतात आणि वरच्या कंपोनंटमध्ये पब्लिकसाठी सीटिंगची सोय आहे. अफलातून अशी ही स्कोडाची ही M2M फेरीज. हे बघा आपण ऑनलाईन बुकिंग जे केलं, त्या बुकिंग केल्याच्यानंतर ते लोक आपला जो जे बुकिंग तिकीट असते ना, तिथून ते स्कॅन करतात क्यू आर कोड आणि नंतर मग ही अशी प्रिंटआउट देतात आपल्याला. तर या 3 ज्या तिकीट्स आहेत त्याच्यामध्ये 2 पॅसेंजर आणि 1 व्हेकल असं हे आमचे 3 तिकीट्स आहेत. हे बघा इथे आता ह्या गाड्यांची लाईन लागली आहे, 2 व्हीलर 4 व्हीलरची. इथून आता आपल्याला सोडणार आहेत आणि ही रो आपली इथे वेट करते आपली. इकडे या छोट्या छोट्या माशांच्या बोटी लागल्या आहेत आणि ते बघा त्या साईडला आहे फिश मार्केट, भाऊचा धक्का ज्याला आपण बोलतो. मित्रांनो हे बघा आता आमची बाईक पुढे चालली आहे रोडमध्ये. अशा पद्धतीने सगळ्या गाड्या आता आतमध्ये एंटर्ड होत आहेत. दिसते ना तुम्हाला लोखंडाचं, ह्याने मग नंतर हे पॅक केले जातात हा पोर्शन. सो आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे रोमध्ये. बघा इथून वरती पॅसेंजर्ससाठी इथे वरती आहे बसण्यासाठी. बघा इथून गाड्या येत आहेत एक. सो इथून आता वरती त्या साईडला आम्ही 2 व्हीलर पार्क केली आहे. आणि हे ह्या दिशेने मग नंतर एक्झिट होणार आहे अलिबागला, मांडवा बीचला. आणि ह्या साईडला हे मुंबईचं दर्शन घडते आपल्याला. मित्रांनो हे बघा आता आपली बोट भाऊच्या धक्क्यावरून निघालेली आहे. इन्स्ट्रक्शन्स चालू झालेत आणि इकडे सूर्यदेवांचं आपल्याला अस्त होताना दर्शन होत आहे. हे
छोटंसं कॅन्टीन हे बघा, मस्त बसायला वगैरे छानपैकी बसून आपण या ठिकाणी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो. ची सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे, चेअर्सची वगैरे. पिलर्सला त्यांनी साईडने पूर्णपणे कुशन्स लावलेत, खूप छान वाटतंय. तर ही आहे या रोरोची कॅन्टीन कॅफे. लिटरली असं कुठे एका शिपमध्ये बसल्यासारखं नाही वाटत आहे, तर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये आल्यासारखं वाटतं आहे. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी वडापाव घेतला आहे. ॲक्च्युली क्रूजमध्ये जे खाणं आहे ना ते खूप म्हणजे खूप कॉस्टली आहे. हा जो वडापाव आम्ही घेतला आहे एक प्लेट, ज्याच्यामध्ये 2 वडापाव 80 रुपये. सो थोडंसं कॉस्टली आहे, बट सर्विस इज नाईस. सो मित्रांनो, आपण बरंच समुद्राच्या मध्यभागी आलेलो आहोत आता. हे बघा, बऱ्याच मोठमोठ्या बोटी या ठिकाणी आपल्याला दिसायला आता सुरुवात झाली आहे. कारण जेवढं आपण समुद्राच्या मध्यभागी जाऊ तेवढंच आपल्याला मोठमोठ्या बोटीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता हा जो पॉईंट आला आहे आपल्याला दिसतोय तो आहे रिफायनरीचा. मित्रांनो, आता हळूहळू आपल्याला मांडवा बीच दिसायला सुरुवात झाली आहे. हे बघा, समोर ज्या लाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या आहेत मांडवा बीचच्या. सो आता आपली बोट बंदराला लागलेली आहे आणि हे बघा, हे आहे मांडवा बंदर. आणि आता बोटीचा दरवाजा हा बघा ओपन झालेला आहे. खाड आवाज येतो, खाड. आणि आता एक एक गाड्या आता बाहेर पडायला सुरुवात होईल. हे बघा, सगळ्या गाड्या बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. चला आता आपण देखील आपली गाडी बाहेर काढूया. सो ही अशा पद्धतीने ही रोरो फेरी आपली या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आणि आता पुन्हा आपण बाईकने अलिबागमधील नागाव बीचला जाणार आहोत. सो चला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही मांडवा बंदरावरती पोहोचलेलो आहोत. हे बघा, या साईडला ही रोरो आणि ही आपली गाडी. सो आणि इथून आता आम्ही जाणार आहोत नागाव बीचला. सो नागाव बीचला आम्ही तिथे होमस्टे बुक केला आहे. सो यापूर्वी देखील आपण त्या होमस्टेचा व्हिडिओ आपण बनवलेला. सो पुन्हा आपण तिकडे चाललेलो आहोत आणि तिथे आज आपण रात्री थांबणार आहोत आणि तिथला जो जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. आणि नंतर उद्या सकाळी बघूया, असंच अचानक भयानक आपल्याला अलिबागमध्ये कुठे फिरायला मिळालं तिकडे फिरूया आणि तिथून मग नंतर आपण घरी जाणार आहोत. सो चला, आता अंधार पण झाला आहे. डायरेक्ट तुम्हाला मी भेटतो आता. मित्रांनो, आता आम्ही जे डॉल्फिन हाऊस आहे तिथे आम्ही पोचलेलो आहोत मगाशीच 8 वाजता. तर डॉल्फिन हाऊसचा ऑलरेडी आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे अलिबागचा. जो तुम्ही बघितला नसेल तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक देतो आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि डॉल्फिन हाऊसचं हे जे नॉनव्हेज आहे त्याची थाळी आहे बघा. हिची आहे चिकन थाळी, त्याच्यानंतर ही आहे फिश थाळी. सो आता आम्ही जेवणावरती ताव मारतो आहे, जेवायला या. सुप्रभात मित्रांनो. तर आम्ही रात्री नागाव बीचच्या इथे जे डॉल्फिन हाऊस म्हणून जे होमस्टे आहे तिथे थांबलेलो आहोत. यापूर्वी देखील याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवलेला अलिबाग ट्रिपमध्ये. तर आजही आम्ही तिथेच थांबलेलो आहोत. आणि ही बघताय तुम्ही रूम फॅसिलिटी. पाठीमागे बघताय AC, इकडे आहे फॅन आणि ह्या साईडला आहे वॉशरूम
चांगल्या कंडिशनमध्ये, कॉमन वॉशरूम आहे. त्याच्यानंतर हा आहे बेड, प्रशस्त असा बेड. दोन माणसं या ठिकाणी आरामशीर झोपू शकतात. इथे त्यांनी स्टोरेजसाठी एक कंपार्टमेंट दिलं आहे. आणि इकडे ह्या साईडला आहे बघा, इकडे आहे TV वगैरे. आणि रूममध्ये नेहमीप्रमाणे असा एक सोप ठेवलेला असतो. त्याच्यानंतर त्यांनी गुड नाईट पण लावलेला आहे. सो अशा पद्धतीने हा आहे आमचा रूम, ज्याची कॉस्ट अप्रॉक्सिमेटली काहीतरी 2000 रुपीज आहे. आणि मी त्या व्हिडिओमध्ये देखील या रूमबद्दल दाखवलेलं. फक्त हा रूम आमचा ग्राउंडचा आहे आत्ताचा, आणि लास्ट व्हिडिओमध्ये हा रूम होता वरचा. सो चला, आता आपण वाजले सकाळचे 6:45 आणि आता आपण थोडासा बाहेरील फेरफटका मारायला जाणार आहोत आणि इथलं क्लायमेटचा अनुभव घेणार आहोत. सो चलो. हाय डॉल्फिन हाऊसचा बाहेरील भाग. इथे जेवणाची वगैरे सोय होते. इथे मस्तपैकी व्यवस्थितपणे तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आणि इकडे किचन, आणि लास्ट टाइम आम्ही थांबलेलो इकडे वरती. आणि हे आहे त्यांचं रिसेप्शन काउंटर. एकदम सुपर असं क्लायमेट आहे, धुकं आहे आणि थोडीफार थंडी आहे. आणि हे आहे डॉल्फिन हाऊस बीच रिसॉर्ट. आणि ह्या साईडला हे जे राऊंड मारतात हे आहेत या डॉल्फिन हाऊसचे ओनर, ज्यांना आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं नव्हतं. सो आजच्या या व्हिडिओमध्ये ते इन्व्हॉल्व झालेत. हाय काका, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मस्त. ॲक्च्युली लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व नव्हता झालेलात, परंतु आज अचानक भयानक तुमची एंट्री झाली. खूप छान सर्व्हिस आहे तुमची, म्हणून आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आलो. आणि मी आमच्या व्ह्युअर्सला देखील म्हणजे सजेस्ट करेन की जर तुम्ही कधी अलिबागमध्ये नागावला फिरायला आलात तर नक्कीच डॉल्फिन हाऊसला या, कारण की सर्व्हिस आणि पहिली गोष्ट म्हणजे बीचच्या जवळच असल्यामुळे तुम्हाला इथे चांगल्यापैकी सर्व्हिस मिळू शकते. सो चलो, तर चला आता आपण बीचचा आस्वाद घेऊया मॉर्निंगला. आणि सूर्यदेवांचं दर्शन होतंय का पाहूया आपण. तर मित्रांनो, कसा वाटला हा आपला बाईक राईडचा आणि रोरोचा एक्सपिरियन्स, जो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर केला. कधी अलिबागमध्ये नागावला फिरायला गेलात तर नक्कीच डॉल्फिन हाऊसला व्हिजिट द्या. अतिशय रिझनेबल आहे आणि खूप सुंदर अशी सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात. ऑन द वे येताना कुठे व्हिडिओचा एंड करायला मिळाला नाही, त्यामुळे घरीच हा व्हिडिओचा एंड करतोय. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर नाही आवडला तर बिंदास डिसलाईक करा. हा तुमचा हक्क आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओज, आपला हा चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा आस्वाद घेता येईल. एक हात जोडून विनंती आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडतात याची मला कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया मेन्शन करत जा, जेणेकरून मला माझ्या व्हिडिओजमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची हे देखील कळेल, आणि तुम्हाला व्हिडिओज कितपत आवडतात हे देखील मला कळेल. सो एक हात जोडून नम्र विनंती आहे की कॉमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया देत जा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.